मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रखर असा प्रभाव ज्या जिल्ह्यावरती पडला, त्या बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल आणि जालना जिथे आंदोलन झालं, त्या तिन्ही जिल्ह्यांची निवडणूक 13 तारखेला होत आहे। आणि अशा पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे यांची नेमकी काय भूमिका आहे, अर्थात मधल्या काळात अप्रत्यक्षपणे त्यांचे काही राजकीय स्टेटमेंट देखील आले। जरांगे पाटील आपल्या बरोबर। पाटील, या 3 जिल्ह्यांचा मतदान 13 तारखेला होणार आहे। आपली काही राजकीय भूमिका नाही नसली तरी आपली एक भूमिका आहे की ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडणे। आम्ही राज्यात कोणाला पाठिंबा दिला, महायुती असो महाविकास आघाडी असो, कोणाला दिला ना, राज्यातल्या कुठल्याच अपक्षाला पण दिला। फक्त मराठ्यांनी प्रत्येक जागेवर राज्यात वेगळं वेगळं उभारून भले 10-20 जणांनी उभारायचं, मत विभागणी करायचं, जे आपल्याला करायचंय ना, ज्याला पाडायचे त्याला पाडता आलं पाहिजे, त्यासाठी समाज मोकळा पाहिजे। त्यामुळे स्वस्वार्थासाठी लेखुटाने न करता पाडणं सुद्धा खूप मोठा विषय। यावेळी ज्याला पाडायचं त्याला पाडा, एकेची भीती आहे मराठ्यांच्या, मताची भीती वाटली पाहिजे, ताकदीने पाडा। 3 जिल्ह्यातला काही इशारा दिला का तुम्ही? पुऱ्या राज्यात, जिल्ह्यात काय समज कोणत्या राज्यात नाही, कोणत्या राज्यात नाही, 12 मधून हेलिकॉप्टर आंतरवाडीला आलंच नसतं। सगळ्या राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांची भीती। आणि माझा लढा गोरगरीब मराठ्यांसाठी, राजकारणासाठी नाही। कोणाला निवडून द्या, कोणाला पाडा, समाजाच्या हातात निवडणूक दिली, समाज ज्याला पाडत त्याला बरोबर पाडतो, कारण वळ शेवटी आम्हाला झालेले। 3 गाद्या आहेत ज्याच्यावरती तुम्ही सांगितलं की ऐच्छिक दिलं, अर्थात की आंबेडकरांची असेल किंवा दोन्ही छत्रपतींच्या गाद्या असतील, याबाबत कुठेतरी मतदारांनी विचार केला पाहिजे अशी तुमची भूमिका। शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज उभा राहिले, ते छत्रपतींच्या दोन्ही गाद्याचा सन्मान समाजाने केला पाहिजे हे मी सांगितलंय। परंतु मी या निवडणुकीत नाही, त्यामुळे समाजाने विचार करून सहकार्य केलं पाहिजे ही माझी भूमिका। आता शेवटी करायचं का नाही समाजाच्या हातात। जरांगे पाटील त्याच छत्रपतींचे वारसदार आज पंकजा मुंडेंच्या सभेसाठी बीड जिल्ह्यामध्ये होते, त्यांनी त्यांच्यासाठी मतं त्या ठिकाणी मागितली। मला एक म्हणायचंय की त्यांच्या विरोधातले काही लोक तुमचा कुठेतरी सबळ पाठिंबा आहे अशा प्रकारचं दर्शवत आहेत का, असे काही आपले भूमिका आहे की कुठेतरी सत्ताधारी पक्षाचे ते आहेत म्हणून त्यांना आपण विरोध केला पाहिजे? नाही नाही, हे बघा, गादीचा सन्मान करणं एक लेकरं म्हणून माझं कर्तव्य होतं, ते मी बोल। पण विचार करून सहकार्य करायचं का नाही हे समाजाचा विषय, माझी वैयक्तिक भूमिका सांगतो। आणि त्यांनी कुणाला पाठिंबा द्यावा, कुणाला नाही द्यावा हे त्यांचा अधिकार। पण आमच्यावरच बोलायचं ठरलं तर मराठ्यांचा नेमका, तुम्ही पंकजा मुंडेंचं नाव घेतलं म्हणून मी घेतोय, कधी विरोध होता आमचा? मराठ्यांचा जर विरोध असता किंवा ओबीसी मराठा वाद असता तर मुंडे साहेबाला मराठ्यांनी इतक्या मतांना निवडून दिलंच नसतं। 1,04,000 मतदार नुसता परिचित मराठ्यांचं दिलं नसतं। दुसरं, त्यांच्या मुलीला 2दा खासदार मराठ्यांनी नसतं केलं। तिसरं, त्यांच्या पुतण्याला आमदार नसतं केलं मराठ्यांनी, जातीवादी असते तर। त्यांच्या मुलीला म्हणजे पंकजा ताईला सुद्धा मराठ्यांनी आमदार केलं नसतं। जर मराठा जातीवादी असता तर केसर काकू क्षीरसागरला 3दा खासदार बीड मधून केलं नसतं। दुसऱ्या जिल्ह्यातला येऊन ढाकणे नावाचा माणूस खासदार झाला नसता। मराठा जातीवादी असता गोपीनाथ मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले नसते, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले नसते। मराठा जातीवादी असता तर सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले नसते, नाईक साहेब झाले नसते। तुम्हाला असे मी शेकडो उदाहरणं देऊ शकतो। मराठा जर जातीवादी असता तर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले नसते। मराठा जातीवादी नाहीये, मराठा हा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता, पण मराठ्यांनीच तुम्हाला राजगादीवरती बसवलं। त्या राजसत्तेवरून तुम्ही गृहमंत्री पदाचा दुरुपयोग करायला लागला, लाखो गोरगरीब मराठ्यांच्या परावर केसेस करायला लागला, तुम्ही यासाठी नेमायला लागला, आई बहिणीवरती हल्ले करायला लागला, तुम्ही आता नवीन डाव रचायला लागलात माझ्या कुटुंबावरती हल्ले करायचं। म्हणजे ही पद्धत गृहमंत्र्यांना शोभणारी नाही, ही चांगली गोष्ट नाहीये। शेवटी मी जरी डावावर लागलो, माझं कुटुंब जरी लागलं तरी मी सरकारला हटत नाही। तुमच्या कुटुंबावरती हल्ला करण्याचा आम्हाला तशी ऐकी माहिती मिळेल, मी त्याची पक्की माहिती घेतोय। मी सरकारला माझी निष्ठा विकत घेता येणार, माझी इमानदारी विकत घेता येणार, समाजासाठी मी इमानदारीने काम करतोय। करोडो मराठ्यांना आरक्षण आतापर्यंत मिळालंय, पुढच्या काळात हा धनगरांना आरक्षण मिळवून देईल, हा मुस्लिमांना देईल, दलितांच्या पाठीशी उभा राहील, 12 बोलीकरांचा वेगळा प्रवर्ग करू शकतो। तर सगळ्या जाती जर एकत्र आल्या तर आपला सुपडा साफ होईल। त्यापेक्षा याची जर इमानदारी विकत घेता येत नसेल तर असा डाव चालला अशी अंदाज आहे। मला तशी खबर मिळाली की कुटुंबावरती हल्ला करा,
म्हणजे जे प्राणघातक जर हल्ला केला तर या महाराष्ट्रात असा माणूस नाहीये. मी हे खूप जबाबदारीने बोलतोय बिपिन माझाशी. असा महाराष्ट्रात माणूस नाहीये त्याचा लेकरात जीव नाही. मग शेवटी लेकरावर जर प्राणघातक हल्ला व्हायला लागला तर माणूस सगळं विसरतो आणि लेकरांच्या कुटुंबाच्या बाजूने होतो. मी कुटुंबाला बोलून घेऊन सांगितलं. मी हॉस्पिटल होतो पाठीमागच्या 15 दिवसात. त्यांना सांगितलं बघा तुम्हाला लढता आलं तर लढा, आपण क्षेत्रीय मराठी, तुम्हाला खेळता आलं तर खेळा. मी डावावर लागलोय, आता तुम्ही पण लागला. तुम्ही सगळे जरी मेलात तरी मी एक पाऊलही मागे सरकणार नाहीये. मी माझ्या मराठ्यांच्या करोडो लेकरांना न्याय दिल्याशिवाय हटणार नाही. हे कशाहून कळलं की तुमच्या कुटुंबावरती प्राणघातक हल्ला होऊ शकतो? मी ज्या वेळेस मीडियाच्या बांधाशी बोललेलो इथून पाठीमागचं, मग ते डावा असो किंवा तो ट्रॅप असो रचलेला, ते सगळे सक्सेस यशस्वी आलेले आणि ते बंद पण पडलेले मला माहित झालं. खोटे हिरो बनवणे म्हणजे गृहमंत्र्यांची ही जी स्टाईल ही फक्त चांगली आहे. ही कोण करतंय कोण? हे बघा आता हे सगळे राज्यात गृहमंत्री चालवतात आणि गृहमंत्र्याचाच माझ्या समाजाविरोधात रोष आहे, माझ्या विरोधात रोष आहे. कारण मी त्यांचं ऐकत नाही, कारण ते हुकुमशाह आहे. त्यांना वाटतं मी सांगन तसं करा, नाहीतर मग मी जेल टाकू. यासाठी नेमायचं काय कारण आहे? तेच उत्तम उदाहरण. बघा मी आपल्याच चॅनलशी सगळ्या बांधव आपल्या अंतर्वाली जमले त्याच वेळेस सांगितलं होतं माझ्या विरोधात 15 दिवसात यासाठी नेमणार आहे. हे त्यावेळेस कोणत्याच बांधवांना तुम्हालाही पटलेलं नाही, समाजाला सुद्धा नाही, लगेच यासाठी मंजुरी झाली. माझे खोटे व्हिडिओ बनवणं, रेकॉर्ड बनवणं, माझ्या विरोधात काही लोक मुंबईत येऊन बसवणं, त्यांच्याकडून माझे आरोप करायला लावणं, गृहमंत्र्यांनी त्यांना पूर्ण ताकद पुरवणं, आता ते बंद झालं. तर आता हे नवीन डाव, आता भावनिक मग हल्ला करायचा म्हणल्याच्या नंतर मी मागे सरकत आणि मी जर मागे सरकलो समाजात वाट होईल. हा हल्ला केला जाऊ शकतो हे कसं कळलं म्हणजे तुम्हाला? नाही मग ते जर सांगितलं तर माझे पुढचं सगळं बंद होईल. हे तुम्हाला तेही वेळेस सांगितलं. मला सांगणारे त्यांच्या आसपासचे जवळचे सगळ्याच धर्माचे लोक आहेत की जे इमानदारीनं माझ्यावर प्रेम करतात. त्यांना मोठं केलं असेल राजकीय, परंतु मी सामाजिक त्यांचे मन जिंकलेले इमानदारीद्वारा होते. आणि गोरगरिबांचं कल्याण मी करू शकतो, मुस्लिमांचंही करू शकतो, धनगरांचंही करू शकतो, 12 बलुतेदारांचं करू शकतो, दलितांचंही करू शकतो आणि मराठ्यांचंही. आणि हे त्यांना नको आहे. मग आता ते भावनिक तसं करायचं, मग मी मागे सरकत, मी सरकत नाही. माझे पुरे जरी शहीद झाले समाजासाठी आणि माझंही बलिदान गेलं आणि माझ्या बलिदानानं जर गृहमंत्र्याचं समाधान होणार असलं किंवा मला जेलला टाकून समाधान होणार असलं तर मी मरायला तयार आहे, जेललाही जायला तयार आहे. पण माझ्या समाजाला न्याय दिल्याशिवाय मी हटत नाही, कारण मी क्षेत्रीय मराठा. पाटील मी थोडक्यात घेतो, तुमच्या बीड मध्ये हल्ली खूप दौरे वाढलेले. नाही बीडच नाही, मी सोलापूरला गेलो, कर्नाटकला गेलो, कोल्हापूरला गेलो, सांगलीत गेलोय, पुण्यात गेलोय. हे फक्त तुम्ही दाखवलं नाही. पण मग असं भास निर्माण केलं जाते का तुम्ही कुठेतरी पंकजा मुंडेंच्या विरोधात आहात? परभणीला गेलो, मी लातूरला पण गेलो, मी लातूरला बिदरला जाताना लातूर पण केलं, मी संभाजीनगरही केलं, जालनाही करतोय, अहमदनगर सुद्धा केलं, नाशिक सुद्धा दोनदा केलं. मी कुठं कमी पडलो, बुलढाण्यालाही गेलो, मी सगळीकडे जातोय. मी तोच एक प्रश्न रिपीट करतो की असं भासवलं जातंय का तुम्ही कुठेतरी पंकजा मुंडेच्या विरोधात आहेत, त्याचा विरोधक फायदा घेत आहेत, तुम्ही कुठेतरी त्यांच्या विरोधक असं म्हणताय की ते आमच्या बाजूने आहेत, असं कुठेतरी भासवण्याचा प्रयत्न होतोय आणि तुम्ही त्याला बळी पडताय? आता तुम्हाला खरंच सांगतो, मराठ्यांनी कधी एक विरोध केला नाही ना, दोघा बहीण भावाला मराठ्यांनी कधी विरोधक मानलेला. पण तुम्हाला इतकं मोठं करू, तुम्ही जर मराठ्यांविषयी अशा अफवा पसरवणार असणार तर मराठे कसे मतदान करतील तुम्हाला? इतकं मोठं करू, प्रत्येक वेळेस तुम्हाला निवडून द्यायचं, इतकं मोठं करायचं. तुम्ही तरी जर मराठा ओबीसी वाद हे म्हणत असलात, पुढे वाद आहे ते भासवते की समोरची भासवते? तेच विचार मी सांगतो तेच की आम्ही कुठे मराठा ओबीसी वाद केलाय? तुम्हीच क्लिपावर बोलता मराठी एक झाले आणि तुमचं व्यासपीठावर कोण आहे? सगळे मराठ्याचे आमदारची लाईन आहे. खरं तर हे मराठ्यांच्या त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे की आपल्या डोळ्यात एकता ते म्हणतात की मराठा ओबीसी वाद आहे आणि एका क्लिप मध्ये म्हणतात की मराठी सगळे एक झाले ओबीसी हो का. त्याच वेळेस मराठ्यांच्या नेत्यांनी विचारायला पाहिजे आम्ही कोण आहेत? आम्ही मराठा तुमच्या बाजूने आहेत. त्यांना लाजा वाटल्या पाहिजे मराठ्याच्या नेत्याला बसणार. त्यांनी व्यासपीठ सोडायला पाहिजे होतं, नाही तर प्रश्नात उत्तर विचारायला पाहिजे होतं. कारण आम्ही त्याच्या विरोधात कधीच नाही. कधी बहीण भावाला आम्ही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना कधी विरोधक मानलं? कधीच नाही. मग तुम्ही असं का करताय? तुमच्यात आमच्यात कधी काही झालेलं नाही, तुम्ही का असं करताय? मग मराठ्यांचं मतदान नाही तर मग मतदानाच्या जीवावर कोणाच्या जीवावरती होत आहे? मराठ्यांचा विरोध असण्याचं काही कारण नाही. तुम्ही हातानं अफवा पसरल्या. आता याच्या पलीकडे सांगतो, बीडला कोण आहे मराठा उमेदवार? मराठा ओबीसी वादाला? अरे ते बजरंग सोनवणे निवडून आला तरी ओबीसीच येणार आहे.
पंकजा मुंडे आले तरी ओबीसीच येणार आहे आणि बदनाम मराठी ओबीसी वाले कोण आहे मराठ्यात तिथं मराठ्याचा आहे कोणी आला तरी तुमचाच आहे ओबीसी ने बजरंग सोनवणेला मतदान केलं तरी ओबीसीच येणार आहे पंकजा मुंडेला केलं तरी ओबीसीच येणार आहे मग मिळवायची आमचं मराठी कुणी आलं तर तेच येणार आहे ना आता ओबीसीने जर बजरंग सोनवणेला मतदान केलं आणि मराठीने केलं तरी ते ओबीसीच आला कोणत्या मराठी एक झाली कोणत्या क्लिपा टाकता तुम्ही तुमचेच लोक तुम्हाला क्लिपाविषयी रोष आहे समजा त्या कुठल्या आहेत आता मग आता एवढ्या मोठ्या नेत्यांनी पंकजा ताईंना असं बोलायला पाहिजे का ते मराठी एक झाले असं तुमच्या व्यासपीठावर बसायला जागा नाही मराठ्याला इतके मग एवढा अपमान जर तुम्ही करणार असाल तर कसे मराठी मतदान करतील जरांगेंची काय भूमिका आहे तर मी कोणाकडूनच नाही ना माझा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे ना महायुतीला आहे ना राज्यातल्या कोणत्या अपक्षाला मराठ्यांच्या हातात निवडणूक आहे मराठ्यांनी ज्याला पाडायचं त्याला पाडावं पण ह्या वेळेस तुमच्या एकीची भीती तुमच्या मताची भीती वाटली पाहिजे असं पाडा नाही एखाद्याला 5 पिढ्या कोणी उभाच नाही राहिला ज्याला पाडायचे त्याला पाडा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.